सेवा 2024 इतिहास या विषयामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. कोठारी आयोगाच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य तत्त्वे कोणती? पर्याय आहेत: ए. वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण. बी. शिक्षकांना उच्च स्थान आणि सुधारित वेतन. सी. राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 10% रक्कम शिक्षणावर खर्च करणे. आणि पर्याय आहेत: ए व बी 2, बी आणि सी 3, ए आणि सी आणि 4 वरील सर्व. आणि अचूक उत्तर आहे वरील सर्व. हा प्रश्न फक्त शिक्षण धोरणाशी संबंधित नाही, तर स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक विकासाचा पाया समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. MPSCमध्ये शिक्षण आयोग, राष्ट्रीय शिक्षण धोरणे, घटनात्मक तरतुदी आणि शिक्षणाशी संबंधित समित्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि त्यामुळे फक्त योग्य उत्तर लक्षात ठेवण्यापेक्षा कोठारी आयोग काय होता, त्याच्या शिफारशी काय होत्या आणि 1968चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे तयार झाले हे समजून घेऊयात. तत्पूर्वी नवीन विद्यार्थ्यांनी आपलं MPSC एक्झाम गोल्ड चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सर्वप्रथम कोठारी आयोग म्हणजे काय? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे शिक्षण व्यवस्थेचा विकास. देशात शिक्षणाची गुणवत्ता, उपलब्धता आणि समानता यामध्ये मोठी तफावत होती आणि यासाठी 1964मध्ये भारत सरकारने डॉक्टर दौलतसिंग कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोगाची स्थापना केली. आणि हा आयोग 1964 ते 1966 या कालावधीमध्ये कार्यरत होता. भारतीय शिक्षणाच्या इतिहासात हा आयोग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यालाच आपण कोठारी आयोग म्हणून ओळखतो. कोठारी आयोगाचं महत्त्व काय होतं? तर कोठारी आयोगाने एक अतिशय प्रसिद्ध वाक्य म्हटलेलं होतं: भारताचे भविष्य वर्गखोल्यांमध्ये घडत आहे. आणि या एका वाक्यात शिक्षणाचं महत्त्व स्पष्ट होताना दिसतं. आयोगाने भारतातील शिक्षण व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या. आणि या शिफारशींच्या आधारावर भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 जाहीर करण्यात आले. आता पर्याय ए समजून घेऊयात. वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे आणि मोफत शिक्षण. कोठारी आयोगाचा विश्वास होता की देशाच्या विकासासाठी प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि म्हणूनच 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यासाठी शिफारशी करण्यात आले. आज शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन या संकल्पनेची पायाभरणी याच विचारामधून आलेली दिसून येते आणि त्यामुळे पर्याय ए बरोबर आहे. पर्याय बी समजून घेऊयात. शिक्षकांना उच्च स्थान आणि सुधारित वेतन. कोठारी आयोगाच्या मते शिक्षण व्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक. जर शिक्षक सक्षम असतील तर शिक्षकाची गुणवत्ता आपोआप सुधारते. आणि त्यामुळे शिक्षकांचा सामाजिक दर्जा वाढवणं, त्यांना योग्य वेतन देणं आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे यावर आयोगाने भर दिलेला आहे. आयोगाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की शिक्षकाची स्थिती सुधारल्याशिवाय शिक्षण व्यवस्था सुधारू शकत नाही. आणि त्यामुळं पर्याय बी देखील बरोबर आहे. आता पर्याय सी समजून घेऊयात. राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 10% भाग शिक्षणावर खर्च करणं. कोठारी आयोगाने शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीची गरज व्यक्त केली होती. आयोगाचं मत होतं की देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षणावर भरपूर निधी खर्च करावा लागेल. आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील लक्षणीय हिस्सा शिक्षणासाठी राखून ठेवण्यासाठी शिफारस करण्यात आली. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये हा मुद्दा वारंवार विचारला जातो. म्हणूनच पर्याय सी देखील बरोबर मानला जातो. आणि त्यामुळे योग्य उत्तर आहे ए बरोबर, बी बरोबर आणि सी देखील बरोबर. म्हणूनच पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे. आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया घालणाऱ्या आयोगांमध्ये कोठारी आयोगाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. 1968चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे याच आयोगाच्या शिफारशीवर आधारित होते. 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण, शिक्षकांचा दर्जा उंचावणे आणि शिक्षणासाठी अधिक निधी उपलब्ध करणे ही त्याची प्रमुख तत्त्वे होते. आणि म्हणूनच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरील सर्व बरोबर. तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC एक्झाम गोल्ड चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वाच्या प्रश्नासोबत. थँक्यू.